त्या महात्म्याला सावता बाबाला शरणागती केल्यानंतर शरणागती करून हात जोडून पाया पडून विनंती करायची. संताला शरण जाताना कसं जावा होय म्हणजे कसं जावा, कारण संताची शरणागती करताना सगळं तन मन धन सगळं हातून गेलं पाहिजे आणि तरच असणारं संत आपल्यावर उपकार करू शकतात. आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्याला आपला उद्धार होईल. आपल्या कुळाचा एवढी शक्ती, एवढी ताकद, एवढं मोठं सामर्थ्य आणि त्या सावता बाबाच्या ठिकाणी होतं. पण त्या ठिकाणी कामाजी गेला आणि सावता बाबाला सदुपदेश करू लागला. अशा प्रकारचं वर्णन आहे बाळा. अमर मनोनी रडे थोरा संसारी मने नसे सारा आत्म्याशी नसे जन्म मरण प्रकार दुःख थोर करीतसे. याला काय सांगायला तिथं कारण असताना मला संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोटेन रात्र दिवस तळमळ आहे मला नुसती. मग अशा प्रकारे कोणाला त्यो शरणागती गेलाय, कोणाला सावता बाबाची शरणागती करायला आणि उपदेश स्वतःच करायला लागलाय. कुणाला सावता बाबाने उपदेश करायला लागला. मग कुठं सुख नाही मला संसारामध्ये, सगळं दुःखच आहे, कुठं शांती नाही, कुठं समाधान नाही. अशा प्रकारचा असताना तो कामाजी आणि सावता बाबा बरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करू लागला. रे बाळा, तुम्ही जन्म झाला पुन्हा व्यक्ती सामवला ठावनसे शोक करण्याला असे म्हणून रडे. सावता बाबाच्या ठिकाणी गेलाय पण सावता बाबाचं ऐकून घ्यायचं, पायावर डोकं ठेवायचं, शरणागती करायची ती त्यानं केली आणि आपणच उपदेश करू लागला. कोणाला? सावता बाबा महाराजांना. आणि पाया पडणं सगळी हकीकत सांगितली आणि मोठ्यानं रडायला लागला. रे बाळा बोला. बलवंतर देव प्रखर होणार तो झाला प्रकार असे म्हणून सत्वर थोरा कंत करी. काय म्हणतो असतं माझं दैवच तसं होतं म्हणला महाराज. कुणाला? सावता बाबाबरोबर संभाषण करतो सांगितलं महाराज माझं दैव बलहत्तर आहे म्हणला. म्हणून माझ्यावर ही वेळ आली आणि माझं दैव जर मला अनुकूल असतं तर माझं चांगलं झालं असतं ना. आता संताच्या ठिकाणी शरणागती केल्यानंतर संत उपदेश करतात, उपकार करतात महाराज, उद्धार करतात. पण संतांनी उद्धार करायच्या अगोदरच असताना कोण असताना आणि कामाजी आणि त्या ठिकाणी रडायला लागलाय, रडून दुःख व्यक्त करतोय, संसाराचं दुःख सांगू लागलाय, संसार दुःख मला बोलतो आणि सांगितलं महाराज अशा प्रकारचं मला ह्या दुःखाला आणि समोर जावं लागलं. अशा प्रकारे असताना तो कामाजी आणि सावता बाबा बरोबर आणि संभाषण करतो. रे बाळा बोला. दिसे ते सर्व नाशे अविनाशात्मा असे असे म्हणून रडत असे कामाजी जोराने मोठ्यानं रडायला लागला. सावता बाबाच्या पायावर डोकं ठेवलं, सगळं हाय ते सगळं नाशिवंत आहे म्हणला, खरं नाही कुठं राहिलं, खरं नाही म्हणला आणि आपल्या त्या दुःखाचं वर्णन करून सावता बाबाच्या पायावर डोकं ठेवलं आणि मोठ्यानं रडू लागला, आक्रोश करू लागला, दुःख करू लागला. बाळा बोला. जे उपजले असे ते सर्व नासत असे संयोगी वियोग असे म्हणून पुन्हा रडे. सगळं काय म्हणला महाराज, हे सगळं जे आहे ती नाशिवंत आहे म्हणला. कारण संसार हे दुःखाचं मूळ आहे. या ठिकाणी कसल्याही प्रकारचं असताना सुख नाही म्हणला कुठेही असं म्हणायचा आणि म्हणून असताना मोठ्यानं रडायचा, आक्रोश करायचा, दुःख करायचा. अशा प्रकारची आणि त्या कामाजीची वृत्ती झालेली होते. रे बाळा बोला. मरण कोणासी न चुके व्रता वाणी पाबके स्वप्नवत ऐश्वर्य देखे म्हणून पुन्हा रडे. पुन्हा रडायचा. काय म्हणायचा? काय म्हणतो तो? सावता बाबालाच उपदेश करायला लागलाय. बघा माऊलीची सुंदर होई. स्वप्ना माझी देखी जे स्वप्नची साच उभजे शेवनिया पाहिजे तो काही नाही. कारण म्हणला नाही ना या संसारात काही नाही म्हणला, सगळं दुःख आहे, व्यर्थ आहे. जसं